मी आशा करभाजन ठाण्यामध्ये राहते. मला झोपेचा आधीपासूनच प्रॉब्लेम होता आणि ह्यांच्या आजारपणामुळे आता ह्यांना कॅन्सर झाला. हो ना, ह्यांना कॅन्सर झाल्यामुळे माझी तब्येत एकदमच अशक्त झाली होती. अगदी एनर्जीच नव्हती. असं वाटत होतं की मीच आजारी पडते की काय. पण राणे सरांच्या ह्याच्यामुळे मला खूप गुण आला आहे आणि आता एकदम छान वाटते. तब्येतही चांगली झाली. अशक्तपणा पूर्ण गेला आणि मेन म्हणजे पहिल्यापासूनच मला निद्रानाश होता. आणि ह्यांच्या 21 दिवसाच्या ट्रीटमेंटमुळे माझा तोही निद्रानाशेचा आजारही गेला आणि मला खूप फरक पडला. तर आणि आता एकदम माझी तब्येत चांगली आहे. ठीक आहे, ठीक झालं का? कधी सवय नाही. या तुम्ही आहेत. मी काय म्हणायचं? सांगा ना तुम्हाला. तुमच्याबद्दलची माहिती सांगा तुम्ही. जुलैपासून आहे. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम झाले, कसे कसे झाले, त्याच्यावरती उपचार काय केले आपण, डॉक्टरांचे उपचार कसे झाले, त्याचे साईड इफेक्ट काय झाले, सगळं सांगा. जे जे तुम्हाला त्रास झाला ते, आणखीन कसे तुम्ही रिकवर झालात ते सगळं. अच्छा. मी अंबादास करभाजन, वय वर्षे 68. तर अचानक मला जूनमध्ये जून कधी 2015? जून 2015मध्ये मला अन्न गिळण्याचा त्रास झाला. अन्न जातच नव्हतं आतमध्ये. तर अगदी बारीक करून किंवा अगदी थोडं अन्न जायचं म्हणून आम्ही ENT स्पेशलिस्टला दाखवलं. तर ENT स्पेशलिस्टनं इंडोस्कोपी करायला सांगितली. तर इंडोस्कोपी केल्यानंतर त्यांच्या असं पाहण्यात आलं की आतमध्ये गाठ झालेली आहे आणि जो पाईप आहे अन्ननलिकेचा तो काही ठराविक ठिकाणी एकदम नॅरो झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते अन्न आतमध्ये जायला त्रास होतो. तर मग त्यांनी त्याची बायोप्सी केली त्यांनी आणि इकडे मुंबईला पाठवली. ही ENT मी गावाकडे केली होती. तर त्यांनी ताबडतोब सांगितलं की ही बायोप्सीचा सॅम्पल आहे, ते तुम्ही इकडे तिकडे कुठे दाखवता, टाटामध्ये दाखवा. तर आम्ही टाटामध्ये दाखवलं. त्याच्या आधी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पण दाखवलं. तर टाटामध्ये पुन्हा एकदा इंडोस्कॉपी केली, पेट CT स्कॅन केला, सगळ्या टेस्ट केल्या त्यांनी आणि त्याच्यामध्ये इकोफेगस कॅन्सर असं त्यांनी डिटेक्ट केलं. पण त्याच्यानंतर टाटाची ट्रीटमेंट सुरू झाली. मग त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला 3-4 केमोथेरपी अगदी म्हणजे 100 आवर्सची सलाईन, 100 आवर्सचा केमो. असे किती केमो झाले तुमचे? तर त्यांनी आम्हाला 3 केमोथेरपी करायला सांगितलं टाटाने. तर ते आम्ही खारघरच्या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेतली. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन परळच्या टाटामध्ये झालं आणि त्यांनी रेफर तिकडं खारघरला केलं. तर खारघरमध्ये आमच्या 3 केमोथेरपी झाल्या. अगदी 8-8 दिवस सलाईन लागायचं. त्या ह्याच्यामध्ये भयंकर त्रास व्हायचा, ताप यायची, नंतर डिहायड्रेशन व्हायचं, पूर्ण घसा आणि तोंड कंप्लीट फोडं वगैरे झाल्यासारखं, त्यामध्ये काही खायला पण जमत नव्हतं वगैरे. आणि तर मग रेडिएशन सांगितले. मग ते 3 केमोथेरपी नंतर पुन्हा आम्ही परळला गेलो. त्यांना सांगितलं आमचं हे झालं केमोथेरपी. तर त्यांनी नंतर पुन्हा केमो रेडिएशन म्हणजे रेडिएशन आणि त्याच्याबरोबर पुन्हा केमो 2-4. तर हे करायला सांगितलं आम्हाला. मग आम्ही ठाण्यालाच एक बेथनी हॉस्पिटल आहे, ट्रस्ट हॉस्पिटल आहे बेथनी. तर तिथे आम्ही रेडिएशन सुरू केलं. तर 35 सिटिंग्स असतात रेडिएशनच्या. 35 दिवस घ्यायचं असतं ते, सॅटर्डे संडे सोडून. तर आम्ही 35 रेडिएशनच्या सिटिंग्स झाल्या माझ्या. आणि साईड बाय साईडमध्ये केमोथेरपी आम्हाला 4 दिल्या त्यांनी. 4 केमोथेरपी. या पिरियडमध्ये त्या रेडिएशनचा आणि केमोथेरपीचा भयानक त्रास
झाला. गिळता तर बरोबर येतच नव्हतं अन्न. तर पुन्हा तोच त्रास म्हणजे ताप येणं, डिहायड्रेशन, नंतर पूर्ण हे गळ्याला फोडं येणं, तोंड येणं, अन्न न जाणं, हे सगळं झाल्यानंतर नंतर आम्ही आता तुमचं सांगतो. हे सगळं झाल्यानंतर आम्ही राणे सरची ट्रीटमेंट सुरू केली. तर राणे सरनं आम्हाला 21 दिवसाची सिटिंग सांगितल्या. 21 ना. तर त्यांनी सुरू केल्याबरोबर 4-5 दिवसातच मला अगदी खाता पिता यायला लागलं. नाही तर माझी अवस्था अशी होती की इतका अशक्तपणा मला आला होता की मला उभं राहणं चालणं सुद्धा अवघड जात होतं. परंतु राणे साहेबांना काही औषध काय ते सप्लिमेंट्स, फूड सप्लिमेंट्स वगैरे देऊन नंतर आकुप्रेशर नंतर हिलिंग, ह्या नंतर काय ते ओराबिरा नंतर त्यांनी ऑरल लेवलला बरोबर आणलं. आणि या प्रकारे त्यांनी पूर्ण माझ्यावर 21 दिवस ट्रीटमेंट केली. आता तर मी चांगला आहे, पण ट्रीटमेंट सुरू झाल्या 4-5 दिवसामध्येच मी एकदम सुधारलो. आणि म्हणजे मुख्य म्हणजे अन्न गिळता येऊ लागलं मला. सध्या तर दिवसांमध्ये गिळायला यायला लागलं. 4-5 दिवसातच अन्न गिळायला सुरुवात झाली. माझी अंगात शक्ती पण यायला लागली. दम लागायचा चालताना. आणि दम लागायचा मला, चालता तर येतच नव्हतं, धरून न्यावं लागायचं अगदी, म्हणजे बाथरूम मध्ये वगैरे सुद्धा. तर आता बिलकुल एकदम, आता झाली ट्रीटमेंट 20-21 दिवसाची, आता मी एकदम टनाटने, काही आता मला बिलकुल कोणताही त्रास नाही. वजन किती वाढलं? आणि कुठे आता आपण वजन त्या दिवशी चेक केलं ना, अर्धा. आणि आता वजन वाढणं सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर एक 8-15 दिवसामध्ये वजन आहे, आणखी चांगला फरक पडेल. आणि आता अन्नाचं इंटेकही वाढलेलं आहे, जास्त अन्न जातं पोटामध्ये, आधी जातच नव्हतं. आधी तर मला पाणी सुद्धा गिळता येत नव्हतं. त्याच्यामुळे वजन एकदम कमी झालं होतं. अन्न नाही, पाणी नाही. चेहरा पण बदलला ना. चेहरा बदलला, एकदम तरतरी आली, उत्साह आला. आणि आता मला असं वाटतं मला काही झालंच नाही. त्याच्यामुळे आता ही सगळी राणे साहेबांची कृपा, त्यांच्यामुळे पूर्ण आता माझं जीवन पहिल्यासारखं झालं. आता फक्त थोडा शक्ती येण्याचा भाग येतो, एक फॉलोअप मध्ये होईल. तर तो एखादा फॉलोअप मध्ये होईल. तर ते या फॉलोअप मध्ये ती शक्ती पण अंगामध्ये येईल. त्याच्यामुळे मी कम्प्लीट या इकोफेगस कॅन्सरच्या ह्याच्यातनं मी कम्प्लीट बाहेर पडलो. आता काही बिलकुल साईड इफेक्ट्स नाहीत, काही नाही. तुम्हाला आता चालताना वगैरे काही त्रास होत नाही ना? तर आपण मला चालून पण बघूया. आधी दम लागायचा मला चालताना, पण आता बिलकुल दम वगैरे काही लागत नाही. ठीक आहे, आपण चालून बघूयात थोडा वेळ. चालेल. कसंही चाला. ते पण सांगून टाका. बस ठीक आहे, सांगा. काय सांगितलेलं ऑपरेशनचं? काय नाही, ते हे लंग्स विकेत वगैरे म्हणून. ते सांगा ना, जे काय सांगितलेलं डॉक्टरांनी. त्याची काय आवश्यकता वाटते का ऑपरेशनची? नाही. ऑपरेशन डॉक्टर त्याची काही गरज नाही. कशाला ऍड करायची? ठीक आहे, कारण ते कॅन्सलच केलं त्यांनी ऑपरेशन. ठीक आणि स्वतःहूनच. ओके.